गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळी उठल्यानंतर मग मी कोमट पाणी घेत असते. तर इथे कोमट पाणी केलं मी पिण्यासाठी. आणि त्यानंतर मला काळा चहा घ्यायचा होता गुळाचा. तर थोडीशी सर्दी होती मला, तर मग गुळाचा चहा करायचा होता मला. तर त्यामध्ये मी गूळ टाकला, थोडी चहापत्ती टाकली आणि तुळशीची पानं टाकली त्यामध्ये. तर इथे थोडीशी मी चहापत्ती टाकली छोट्या चमच्याने. तर दुधाचा चहा म्हटलं तर जास्त चहापत्ती लागते, पण काळा करायचा म्हटलं तर थोडी म्हणजे कमीच घ्यावी लागते. तर इथे तुळशीची पानं टाकली मी आणि एक विलायची टाकली फोडून. चहा छान उकळी येऊ दिली चहाला आणि कपामध्ये ओतून घेतला. आणि ही इथे झाला आहे गुळाचा काळा चहा. तर त्यानंतर मग श्रेया उठली, आंघोळ केली तिने. सर्वांच्या आमच्या आंघोळी झाल्या आणि श्रेया उठल्यानंतर मग फिरू स्माईल अभ्यास पिलू सुरुवात होती, जो शाळेतला राहिलेला होता. काल केला तिने, काल ड्रॉइंग खाली ना चालू ना आणि ड्रॉइंग पाडे का छान करते ती, मी दाखवली कधीतरी. तरी तिचा अभ्यास चाललेला होता. त्यानंतर मग मी तिला डब्यात नेण्यासाठी आणि आमच्यासाठी पण इथे उडदाची डाळ केली होती, डाळ मिरचू. त्यानंतर मग मी देवपूजा केली. मी इथे माझी देवपूजा झाली छान. तर ते देवी आहे लक्ष्मीपूजनाची, दिवाळीची. तर मी म्हणजे दर दिवाळीची देवी मी तशीच ठेवत असते. म्हणजे एक वर्ष ठेवत असते घरामध्ये आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या लक्ष्मीपूजनची आली की ती ठेवायची आणि अगोदरची शेतामध्ये ठेवून द्यायची झाडाखाली, तिची पूजा करून. तर इथे माझी पूजा झाली होती छान. तर सकाळी माझी श्रेया गेल्यानंतर मग पूजा राहत असते. ती गेली होती शाळेमध्ये आणि तिचा डबा दिला आणि त्यानंतर माझी इथे पूजा केली. आणि त्यानंतर मग सर्व कामं झाली होती आणि इथे 12:30 झाले होते. आणि मला हाय नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ते सर्व तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. तर असाच मला पुढे सपोर्ट राहू द्या. आणि तर सर्वांचे खूप खूप आभार आहे. तर माझा वॉच टाईम म्हणजे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, पण वॉच टाईम खूप म्हणजे कमी आहे. तर अगोदर मी कॉमेडी व्हिडिओ बनवत होते, तर मग कॉमेडी व्हिडिओ म्हणजे करणं बंद केले. मी ते व्हिडिओ पण डिलीट केले. आणि त्यानंतर मग मी म्हणजे वॉच टाईम त्यांना वाढत नाही जास्त. सबस्क्रायबर खूप वाढतात पण वॉच टाईम वाढत नाही. तर मग त्यामुळे मी ते बंद केले आणि लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तरी 2-3 महिने झाले मला. 2 महिने झाले आहेत जवळपास लॉंग व्हिडिओ टाकायला. तर वॉच टाईम खूप कमी आहे. तर वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी मला पूर्ण होण्यासाठी तुमचं असंच मला सपोर्ट राहू द्या. जसे 1K सबस्क्रायबर म्हणजे झाले आहे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टमुळे. तर तसेच माझे 4,000 वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी पण मला अशीच साथ द्या. तर अशाच मला म्हणजे 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमच्यासोबत बोलायचं होतं. तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर आणि जे नवीन असेल ते म्हणजे त्यांनी मदत गॅप पाडायचं नाही व्हिडिओ टाकायला. कारण व्हिडिओ जर मधत गॅप पडला तर म्हणजे वॉच टाईम पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. तर मी मधत गॅप घेतल्यामुळे मला जे 1K सबस्क्रायबर झाले पूर्ण, पण वॉच टाईम व्हायला म्हणजे खूप वेळ आहे अजून. तर कोणाकोणाचे माझ्या मैत्रिणी आहेत ज्या यूट्यूबवरच्या, त्यांचा म्हणजे 6-7 महिन्यातच वॉच टाईम पूर्ण झालेला आहे 1K सबस्क्रायबर, आणि वॉच टाईम त्यांचा पूर्ण झालेला आहे. तर त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं. तर असं होतं माझं. तर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची कटिंग दाखवली होती हिरव्या ब्लाऊजची, तर ते मी पूर्ण केलं. तर कटोरी ब्लाऊज आहे एका ताईच्या, 2 ब्लाऊज आहेत हे कटोरी ब्लाऊज.
तर 150 रुपये शिलाई घेत असते मी कटोरी ब्लाऊजची गोलगळा असल्यावर. तर हे पूर्ण झालं होतं आणि दुसरं राहिलेलं होतं त्या ताईचं, तर मग ते शिवायला घेतलं होतं मी ते कटाई करून. तर त्याला बंद लावायचे राहिलेले आहे त्या हिरव्या ब्लाऊजला. तर आता हे ब्लाऊज मी शिवून घेणार आहे. तर गोल गळाचा आहे पाठीमागचा आणि समोरचा गोल कटोरी ब्लाऊज आहे. तर इथं माझं ब्लाऊज शिवणं सुरू होतं. जे राहिलं होतं एक ते ब्लाऊज आणि त्यानंतर मग आणखी मला काही ब्लाऊज कटिंग करायचे होते. तर इथे मी ब्लाऊज शिवून घेतलं आणि लाईट नव्हती. तर हा जो दिसतो तुम्हाला उजेड इन्व्हर्टरचा आहे. तर लाईट गेली होती तर मोटर मग मी पायानंच शिवत होते. तर लाईट नसली की मग मी पायानंच शिवून घेत असते. तर लाईट आता जास्तच चालली आहे. तर मी हे पूर्ण ब्लाऊज इथे आज शिवून घेणार आहे. तर दिवसातून 2 ब्लाऊज काढत असते मी. कामानुसार असतं माझं आता म्हणजे 11-12 वाजतात मला कामाला. म्हणजे घरातली कामं पूर्ण म्हणजे फरशी, कपडे आणि स्वयंपाक पूर्ण करायचं म्हटलं तर आणि पाणी भरावं लागतं आम्हाला. तर मग सर्वच कामं म्हणजे 12च वाजतात सर्व आटपायला. तर इथे ब्लाऊज थोडं अस्तर वेगळं झालं होतं, पण जाड ब्लाऊज होतं. जाड ब्लाऊज पीस होता, तर मग काही दिसत नव्हता. ग्रे कलरचं अस्तर लावलं होतं मी इथे. तर आता काय नवरात्र बसणार आहे, तर मग त्याची पण साफसफाई राहिलेली आहे. पण आता पाऊस तर सुरूच आहे दररोज. तर ऊन पडल्याशिवाय काही कामं करता येत नाही. म्हणजे कपडे धुणं, भांडे घासणं हे वाळवण्यासाठी ठेवावं लागत असते म्हणजे ठेवावं लागतात उन्हामध्ये. तर मग आता पाऊसच सुरू आहे, तर म्हटलं चला आता ब्लाऊज शिवून घेऊया 2-3 दिवस आणि मग 3-4 दिवस असे नवरात्र समोर राहिलं की मग मग घरातली कामं काढायची आहे साफसफाईसाठी. भांडे, कपडे काढायचे आहे. तर भरपूर सारे ब्लाऊज आलेले आहेत. तर जास्त ब्लाऊज आले तर खूपच म्हणजे हे होतं. कारण सगळे कामं, घरातली कामं आणि म्हणजे 2 ब्लाऊज काढत असते मी दिवसातून आणि नंतर मग श्रेया येत असते 4ला. तर मग तिचा पण थोडासा ती ट्युशनहून येते आणि नंतर तिचा पण थोडा अभ्यास घ्यावा लागतो. आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक असं माझं दररोजचं रुटीन. तर आता हे ब्लाऊज आहेत तर ते मी कंप्लीट करून घेणार आहे आज आणि नंतर मला त्या ताईच्या हे 2 ब्लाऊज आहेत तर 2 साड्या आहेत त्या ह्या ब्लाऊजच्या. तर मग त्या पण मला इथे पिको फॉल करून घ्यायच्या आहे. आणि जास्त फास्ट चालवायला गेलं तर दोरा पण मध्येच तुटतो. तर मशीनचं असंच आहे. मध्येच दोरा तुटतो जास्त फास्ट चालवल्यानंतर. आणि त्यानंतर मला हे ब्लाऊज शिवायचं होतं, माझ्या बहिणीचं आहे. तर तिचं फोर टक्सच शिवायचं आहे. तर भरपूर दिवस झाले तिला ब्लाऊज द्यायला, पण मग मी बाहेरचे शिवणं सुरू आहे माझे आणि तिचं राहिलेलं आहे. तर म्हटलं आता तिचं शिवूया. तर 15.5ची मी उंची घेतली आहे, ती खूप उंच आहे. तर मग 15.5 उंच म्हणजे शिवून 15 येते. 15.5 म्हणजे इंच उंच जी उंची घेतलेली आहे फोर टक्स. आणि मी कटिंग करून घेत असते पेपरची, कारण ब्लाऊज पीसवर म्हणजे जास्त ब्लाऊज पीस लागत नाही. म्हणजे पेपर कटिंग ठेवली तर मग जास्त पीस वाया जात नाही. तर येथे मी दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवते आणि माझे ब्लाऊज तसेच राहतात. तर ही साडी घेतलेली आहे मी. तर सेलमध्ये 550 रुपयाचे आहे फक्त. तर यावरच ब्लाऊज माझं शिवायचं राहिलेलं आहे. तर
नवीन नवीन साड्या असल्या तर त्या घाला वाटतात, पण ब्लाऊज राहतात शिवायचे. तर याचं ब्लाऊज असं आहे, खूप सुंदर आहे, वर्क आहे पूर्ण दोरा वर्क. तर आणि ही जी अंगावरची आहे माझ्या, तिचं पण ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे, तर मी त्यावरती हे नेटचं आहे मी शिवलेलं तेच घातलेलं आहे. तर असं आहे मशीनचं, म्हणजे मशीनवाल्या ताईंचं, की जसं दुसऱ्यांचे द्यायचे आणि दुसऱ्यांचे ब्लाऊज द्यायचे आणि घरचे तसेच राहतात. तर हे ब्लाऊज घातलेलं आहे मी नेटचं, खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारची साडी आहे ही. तर ही माझ्या जावेनं दिली होती मला. तर हिच्यावरचं ब्लाऊज राहिलेलं आहे शिवायचं. तर हे असे टिकली वर्क आहे त्यावरती, छान आहे साडी. तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर तुमचा सर्वांचा मला असाच सपोर्ट राहू द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.